नमस्कार. आयशाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शाबूचं कटलेट. आपण पोहेचं कटलेट खाल्लेलं असेल, भरपूर प्रकारचे कटलेट खाल्ले असतील. आज मी बनवणार आहे तर शाबूचं कटलेट. त्यासाठी लागणार हे साहित्य इथं बघूया. 1 किलो शाबू घेतलेला आहे मी हा भिजवून. 1 किलो शाबू आहे हा. दही 1 छोटी वाटी, 2 बटाटे, हे 1 टोमॅटो आहे जो बारीक कट करून घेतलेला आहे मी, आणि हे 2 कांदे आहेत बारीक कट करून घेतलेले. कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, हे ब्रेड क्रम्स आहेत, मीठ 1 चमचा, हिरवी मिरचीची पेस्ट आहे ही, जे आपण पाणी न घालता बारीक करून घेतलेले 4 ते 5 हिरव्या मिरच्या, हळदपूड, गरम मसाला, आणि हे 2 ते 3 चमचे बेसन आहे. चला तर मग सुरुवात करूया या रेसिपीला. आपल्याला हे छोट्या किसणीनं बटाटा किसून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा बटाटा किसून झालेला आहे, यामध्ये आपण पाणी घालूया, नाहीतर हा बटाट्याचा कलर चेंज होतो, त्यासाठी पाणी घालायचं आहे यामध्ये. आता बघा, शाबूमध्ये दही मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा दही असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला. हे बघा मिक्स झालेलं आहे हे सगळं. आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवायचे. 10 मिनिटं झालेली आहेत आपली. आता आपण याला मिक्सरला अर्धवट बारीक करून घ्यायचं आहे, थोडं थोडं. असं मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचं आहे अर्धवट. हे असं करायचं आहे बघा, बारीक अर्धवट बारीक करायचं आहे आपल्याला. असं सगळं शाबू बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हा टोमॅटो टाकणार आहे, कांदा, मिरची, हळदपूड, गरम मसाला, हे बेसन, आणि हा बटाट्याचा खीस, याचं पाणी काढून घेतलंय, हा खीस टाकायचा आहे. मीठ टाकायचं आता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं एकजीव करायचं आहे, मिक्स करायचं आहे असं मिश्रण. अशा पद्धतीने सगळे कटलेट आपण फ्राय करून घेऊया. आता बघा, हे असं लाल झालेलं आहे, एकदम मस्त भाजलेलं आहे. याला पलटी करूया. बघू शकताय तुम्ही किती छान झालंय आपलं कटलेट तयार, आणि क्रिस्पी झालेलं आहे बघा, एकदम क्रिस्पी झालेलं आहे. हे बघा, तयार आहे आपले इझी आणि टेस्टी कटलेट. शाबूचे कटलेट आहे ते. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, आणि पाहत राहा अशा नवनवीन रेसिपीज. थँक्यू. हे बघा, कॉर्नफ्लॉवरचं बॅटर तयार केलेलं आहे मी हे कटलेटसाठी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता. हे बघा, कढई गरम व्हायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण कटलेट तयार करून घेऊया. हे बघा, हे असं एवढंसं घेतलेलं आहे मी गोळी. त्याला प्रेस करायचं आहे, असं गोल शेप द्यायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने मी गोल कटलेट करून घेतलेले आहेत. आता याला कॉर्नफ्लॉवरमध्ये डिप करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने डिप करायचं आहे. त्यानंतर या ब्रेड क्रम्समध्ये ठेवून असं सगळीकडनं लावून घ्यायचं आहे त्याला ब्रेड क्रम्स. तेल आपलं गरम झालेलं आहे, यामध्ये आपण कटलेट सोडूया तेलात.